मुंबईतील कुर्ला कमानी परिसरात झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलंय। घटनास्थळी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली असून त्या मनसेच्या आंदोलनात सहभागी झाल्या। महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर आता ऐकूया किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। ज्या लहान मुलाचं श्रीवास्तव त्या मुलाचा मृत्यू होऊन 5 दिवस झाले तरी जर आमची अक्कल ठिकाणावर येत नसेल, हे दुर्दैव मुंबईकरांचं, हे दुर्दैव। आता प्रत्येक मुंबईकरांनी रस्त्यावर उतरायचा आणि स्वतःची काळजी घ्यायची। असं काय मग टॅक्स का पे पाठवायचे। माझं म्हणणं आहे CC रोडचे जे अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी, यांना पहिला निलंबित नाही, त्यांना बडतर्फ करा, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। कारण जेव्हा CC रोड बनतो तेव्हा स्कोप ऑफ वर्कमध्ये दिलं जातं की मड टेबल ठेवा, झाडांची रूट सगळे मरून पडतायत, विकास नक्की हवाय, पण असं लोकांचा जीव घेऊन मुंबई भागास करून नकोय। हे आम्ही वारंवार सांगतोय। लाखांनी झाडं कापली जात आहेत आणि जी उरली आहेत ती अशी उन्मळून पडतायत। काय हा मुंबईकरांचा दुर्दैव नाही का? चेंबूरच्या नाल्यात माणसं पडतायत, काय म्हणावं काय? कुर्ला कमानी येथील झाड दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला असून या प्रकरणावर आता प्रशासन काय भूमिका घेतं आणि पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।